सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यावरून नाराजी पाहायला मिळते। विद्यार्थ्यांकडून अर्थ खात्याविरोधात नाराजीचा सूर पाहायला मिळाला। लाडक्या बहिणींना पैसे द्या पण आमच्या ताटातून नको असं म्हणत वसतिगृहातल्या मुलांनी आक्रमक भूमिका घेतली। सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट अर्थ खात्यावर ताशेरे ओढले। या विभागाचा निधी वळवल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली। लाडक्या बहिणींना पैसे द्या मात्र आमच्या ताटातून देऊ नका अशी भूमिका वसतिगृहातल्या मुलांनी घेतली। सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विकास विभागाचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला। सामाजिक न्याय विभागाचा निधी हा जर इतर विभागातल्या डिपार्टमेंटला ते वळता करत असतील तर खरोखर सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहामध्ये राहणारी जी ही मुलं आहेत त्यांच्यावर खरोखर अन्याय केला जातोय की काय। 93,000 विद्यार्थी ह्या वसतिगृहामध्ये शिक्षण घेतात। 400च्या वरती वसतिगृह महाराष्ट्र शासन चालवतं। ह्या वसतिगृहाची अवस्था जर आपण पाहिली तर खूप दयनीय अवस्था आहे। म्हणजे आता जर आपण वरळीच्या वसतिगृहामध्ये जर अवस्था जर पाहिली म्हणजे ही अवस्था काय, कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि सर्रासपणे दुसऱ्या योजनेकडे पैसे वळवले जातात। म्हणजे दुसऱ्या योजनेकडे पैसे वळायचं म्हणून शासनाला पुढे लाडकी बहीण मतांचं एक मतपेटी तयार केलेली, त्या मतपेटीकडे पैसे वळवले जातात। आम्ही मतांचं त्यांच्या मताचं भांडवल नाहीत किंवा आम्ही त्यांना मतदार नाहीत, आमच्याकडे त्या दृष्टिकोनातून शासन बघत नाही असं दिसतं की अर्थ खात्याने तंतोतंत नियोजन लावून लाडक्या बहिणींना पैसे दिलेच गेले पाहिजे, त्यांच्यावर आमचं दुमत नाही। पण आमच्या घरातलं आमच्या ताटातलं दुसऱ्यांना देणं कितपत योग्य आहे। जर तुम्ही आमच्या ताटातलं दुसरीकडे देत असाल तर आम्ही उपाशी राहू ना। जर उपाशी राहत असेल तर आमचं पोट कोण भरणार आहे, आमचं शिक्षण थांबेल, आमची कोंडी होईल। तर ह्या सगळ्या गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यावं आणि कोणतीही योजना करताना त्याचं इम्प्लिमेंट करताना त्याचं सगळं तुम्ही आकलन करावं। आता उपमुख्यमंत्री इतके अभ्यासू आहे तर आमच्या दलितांवर किंवा बहुजनांवर का अन्याय करतात। तर ज्या समस्या ज्या योजना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येतात आधी त्यांना तो निधी दिला पाहिजे अशी त्यांनी मागणी जी आहे ती केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।